तुम्हाला भूक लागल्यावर काय होतं, पोटामध्ये थोडंसं आग पडते. आग पडते ना हां. आणि मग तुम्ही काय करता, जेवण जेवतो. केलं की तुमचं पोट हां, भरतं. हां. म्हणजे मग तुम्ही काय केलं, शरीराला तुमच्या ऊर्जा दिली. बरोबर. तुमच्या वास्तूमध्ये वास्तुपुरुष असतो. अन्नाची जागा कुठली आहे किंवा अग्नेयची जागा काय आहे, जिथे आपण स्वयंपाक करतो स्वयंपाक ती. करतो. बरोबर. मग त्या जागेवरच जर अग्नी पेटला, त्या जागेवर ती गोष्ट केली, हां. तर तो वास्तुपुरुष पण शांत राहील आणि चुकीचे ओके. परिणाम देणार नाही. तुम्ही जर तो अग्नी विरुद्ध दिशेला नेऊन ठेवला, पाण्याच्या जागेवर जर तुम्ही अग्नी ठेवला, काय होणार आहे? आणि अग्नीच्या जागेवर जर पाणी ठेवलं, त्या समजा अग्नी तिथे लावायचा आणि तुम्ही त्याच्यावर सारखं पाणी सांडताय. बरोबर. तर तुम्ही जेवायलाच देत नाही आहात, पाणीच पाजत आहात. तर त्याच्यात जलतत्व त्या वास्तूमध्ये जास्त वाढेल. जलतत्व कशाचं प्रतीक आहे? वाहण्याचं. अग्नी, ऊर्जा, समृद्धीचं प्रतीक आहे. हां. मग ती समृद्धी तुम्ही त्या पाण्यामार्फत वाहवत आहात. ही वास्तू नियम जो आहे हा घराच्या वास्तूला पण लागू होतो आणि फॅक्टरीच्या वास्तूला पण लागू होतो. ओके. साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं.